हायपरटेन्शन इन यंग पॉप्युलेशन अलॉंग विथ द कोरोनरी आर्टरी डिझीज अँड हायर हार्ट रेटच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप जे कदम. इज अन एक्सपर्ट इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट अँड हॅज बीन प्रॅक्टिसिंग फॉर द पास्ट 15 years. फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ डॉक्टर कदम हार्ट क्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटर, पुणे. डॉक्टर, हायपरटेन्शनची व्याख्या कशी करायची आणि व्यक्तीला हायपरटेन्शन आहे का असा निष्कर्ष केव्हा काढायचा? एखाद्याला ब्लड प्रेशर आहे का नाही हे कसं आपण निदान करू शकतो, तर त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीचं ब्लड प्रेशर घेणं गरजेचं असतं, जे की आपण झोपून किंवा बसून घेऊ शकतो. 15 मिनिटं आधी शांत एका ठिकाणी बसून चहा, कॉफी किंवा एक्सरसाइज असं काही न करता एक 15 मिनिटं शांत बसून हे बीपी चेक करणं गरजेचं आहे. जर ते ब्लड प्रेशर आपण चेक केलं आणि ते ब्लड प्रेशर 130 हे सिस्टॉलिक, ज्याला वरचं ब्लड प्रेशर म्हणतात, आणि डायस्टॉलिक म्हणजे खालचं ब्लड प्रेशर जे 80 आहे त्यापेक्षा जास्त असेल तर त्या पेशंटला रक्तदाब असण्याची शक्यता असते. एक 24 तासाचं अँब्युलेटरी बीपी मॉनिटरिंग, ज्याला ABPM म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण एक रुग्णास मशीन लावतो जे 24 तास त्याचं बीपीचे रिडिंग घेतात. त्याच्यामध्ये दिवसाला ते दर 20 मिनिटाला किंवा 25 मिनिटाला आणि रात्री दर तासाला किंवा 40 मिनिटाला ते बीपी चेक करतात. दिवसभराचा 24 तासाचा ऍव्हरेज जो 135/85 पेक्षा जास्त असेल, व्यक्तीला ब्लड प्रेशर आहे किंवा हायपरटेन्शन आहे असं निदान करू शकतो. डॉक्टर, हायपरटेन्शन पूर्णपणे बरं होऊ शकतं का? उच्च रक्तदाब हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, पण त्यासाठी आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे. मुख्यतः पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला जीवनशैलीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे. जसं की आपण पापड, लोणचं, सॉस किंवा फरसाण ह्या गोष्टी किंवा फास्ट फूड ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये मिठाचा वापर केला जातो. हे जर आपण कमी प्रमाणात वापर केला किंवा कमी खाल्लं तर त्यामध्ये शरीरामध्ये मिठाचं प्रमाण कमी असेल तरी पण ब्लड प्रेशर आपला कमी होत राहतो. मिठाबरोबर पाण्याचं पण शरीरामध्ये प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब वाढतो. दुसरी गोष्ट, आपल्याला डाएटमध्ये दररोजच्या आहारामध्ये एक फळ आणि हिरवी पालेभाजी असणं गरजेचं आहे. त्याशिवाय काही फळांमध्ये जसं की पोटॅशियम जास्त असतं, त्याच्यामध्ये केळी आहेत किंवा नारळ पाणी आहेत, त्यांचा समावेश असणं गरजेचं आहे. आपल्याला वजन हे नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे. आपलं बॉडी मास इंडेक्स किंवा ज्याला आपण BMI म्हणतो तो 18 ते 25 पर्यंत असणं गरजेचं आहे. डॉक्टर, तरुण रुग्णांमध्ये हायपरटेन्शनची आणि हृदयविकारांच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे का? होय असल्यास मूळ कारण काय असू शकते? कोविड नंतर किंवा कोविडच्या काळापासून तुम्ही जर बघितलं तर लोकांमध्ये ब्लड प्रेशर, शुगर आणि हार्ट अटॅकचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. यामध्ये जीवनशैलीचा खूप महत्वाचा रोल आहे. वर्क फ्रॉम होम किंवा घरामध्येच राहून काम करणं ह्या गोष्टींमुळे एक्सरसाइज नाहीये, खूपच जास्त इटिंग, जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीये, एक्सरसाइज काहीच होत नाहीये. सॅटर्डे संडेला खूप जास्त ड्रिंक किंवा फास्ट फूड या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात होत आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला हृदयरोग आणि डायबिटीज किंवा शुगरचे आणि ब्लड प्रेशरचे पेशंट जास्त दिसतात. कोविडमुळे पण ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रादुर्भाव झालेला आहे. कोविडमुळे रक्त घट्ट होणे आणि त्याच्यामुळं रक्ताचे गाठी होऊन हृदयरोग होणे किंवा हार्ट अटॅक येणे ह्या गोष्टी खूप प्रकर्षाने जाणवत आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जीवनशैली ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपला आहार, आणि आपण सर्वात महत्वाचं की आपल्या फॅमिलीमध्ये कुठल्या मेंबरला कोणाला हार्टचा प्रॉब्लेम आहे का, नियमित हार्टचं चेकअप करणे, तज्ञ हृदयरोग तज्ञांकडनं सल्ला घेणे. पब्लिक अवेअरनेस इनिशिएटिव्ह बाय ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स.